बापू, तुम्ही त्यांना घड्याळ का दिलं? घड्याळचं काय घेऊन बसली? जीव मागितला असताना तर तो भी दिला असता. बापू, मी ते तुमच्यासाठी आणलं होतं. बापुरी, मला घड्याळ नाही, तुझं सुख महत्वाचं. हागल ते नको छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करू. पण बापू, मला त्यांचं वागणं नाही आवडलं. अहो, लग्नात दिलं असतं ना आपण मानानं. कसलं मानपान घेऊन बसली तू? हे पाय, आपल्या नात्यापेक्षा मान नाही मोठा करायचा. पण बापू हे पाय, सुरुवातीला कुठली बी जोडी कुरकुरतीच. 4 सद्गुण असतात आणि एखादा दुर्गुण बी असतो. आपण नेहमी सद्गुण पाहिजे. म्हणजे? अगं म्हणजे जावई बापू निर्व्यसनी, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागतात की नाही. उगाच जावईगिरी नाही दाखवत. तू जर का कायम दोषच बघत बसली ना, तर तुला कायम दोषच दिसते. कळलं? काय करते वॉर्मअपच्या आधी नाही मारायची टिप्स. होय का? बर, पण मला नाही येत ना वॉर्मअप. शिकवशील का मला वॉर्मअप? शिकवलं होतं ना मागच्या वेळी. होय? उप्स, मी तर विसरले. शिकव ना परत. आता नको, नंतर शिकवलं कधीतरी. तुला माहितीये का, कालच ना माझं 1.5 किलो वजन वाढलंय. शिकव ना मला वॉर्मअप. मी कसं करू आता वर्कआउट, सांग बरं. ते अबे मला वॉर्मअप शिकवते. जाय, गुरांचा गोटा साफ कर. जाय, गजा नाही आला आज. चांगलं वॉर्मअप होईल बघ तुझं. वठा आणि मी घरकामात छान व्यायाम होतो. अगं एका दिवसात 1.5 किलो नाही 5 किलो वजन कमी होईल तुझं. मला जर जायचंय. कुठं? माझं फॅशन शो आहे. स्वतःच एक फॅशन शो आहे म्हणते का? काय आहे काय ते फॅशन शोच? मी ना मिस महाराष्ट्र इव्हेंट साठी चालली म्हणून. कशाला? मिस महाराष्ट्र काय ते? आले. वॉर्मअप राहिलं की आले. ते नंतर करते मी. आले. कशी आहे ही नटमोगरी नेली? जाऊ दे, नाही दुसऱ्याच्या पोरींना कायला बोलायचं. तुझं झालं का इथलं सगळं? हा, बापूंकडे जाय. बापूंना काय हवं नको बघ. एकटा पुरुष माणूस कुठे कुठे पळापळ करेल रे. जातो. आणि माझा स्वयंपाक झाला की मी येतेच असं पण सांग. हा, ते गोट्याचं करतो. आणि मी अरे नाही रे, आलाय गजा. ते आपलं तिच्यासाठी. ती तुझ्या आवर तू. हो लतीचाई, साड्या बिड्यांचं बघा बरं लवकर. ते वीणबाईंची पैठणी का काय ते? हा बापू, सगळ्याचे फोटो पाठवायचे. हा बाई, आधी दाखवू आणि मगच घेऊ. होय. काय गलं ते? लतीचं मंगळसूत्र, जावई बापूंची चेन, अंगठी, जे काय असेल ते सगळ्याच्या फोटो काढा, त्यांना पाठवा. त्यांच्या पसंतीला जेवू दे, मगच ठरवा. हा, राजेंचा दिसतोय. फोन का नाही केलंस मला? मी मग मला वाटलं मी गेल्यावर रात्री फोन करशील मला. झोप लागली मला. झोप लागली? माझं काही झालं असतं मग? काय म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे? मी सुखरूप पोहोचलो की नाही विचारायला नको तू? बापूंनी फोन केला होता ना, कळलं मला. आणि त्या गाडीवाल्याला भाडं त्याचं ऑनलाईन पेड कर.
तुमच्या ओळखीचा आहे का ग तो? बरं ते बापूंनी काही सांगितलं का ऍडव्हान्स वगैरे? नाही जमणार, माहितीये मला. हे बघ लट्टे, आपण मोठ्या माणसांच्या व्यवहारात पडायचं नाही. आपण बी मोठे आहोत ना, आपल्या आई वडिलांपेक्षा. आपल्याला बी कळतं. त्यांचे एवढं कळत नाही. तू नको बोलूस. मी नाही बोलत, तुम्हीच विचारलं. हे बघ लट्टे, मी माझ्या मनाने नाही विचारलं. माझ्या पप्पांनी मला जेवढं विचारायला सांगितलं तेवढं मी तुम्हाला विचारलं. पप्पा आहेत माझ्या घरी, दे तुझ्या बापूंना फोन. मी सांगते. हा मी सांगते. जावई बापूंचा फोन. हा जावई बापू, पोचलं का वेळेवर? घड्याळ आवडलं का? म्हणतात ना, घड्याळावर लिहिलंय घालणाऱ्याचं नाव. $2-3 लाख पाहतो. आजचा दिवस द्या मला, मी कळवतो तुम्हाला. कळवतो. काय झालं? बापू बापू काय झालं? काय होतंय? बापू पाणी घे, पाणी घे. ऍडव्हान्स तर विचारला ना बापू? मी काय गोठ्यात काम करणार आहे वय? आत्ताच मॅनिक्युअर करून आली आहे मी. नको लक्ष देऊ ग तू तिच्याकडे. मी तुला सांगते, तुझी सासू आहे ना मला पाण्यात बघती. तुझे दाजी धड असले असते ना, मी तर केव्हाच वेगळी चूल मांडली असती. काय बी करा, तुझ्या सासूला ना मी आवडतच नाही. अगं तिला तूच काय, तिला मी बी आवडत नाही. कसं करायचं ग आपण? म्हणून तर तुला सांगते, तू ये या घरात माझ्या जोडीला. एकदा का तुझा नवरा तुझ्या हातात आला ना, बघ मग नाही या थेरडीला घराबाहेर काढली ना, नाव हे मला लावणार नाही. काय रे नाथा, आता हे ऍडव्हान्स काय? पाहुण्यांना लागतायत लग्नाच्या तयारीसाठी. आहो पण आपण कसं करणार? पाहूया, 2-3 लाख पुरतील म्हणे. मी काय म्हणते, आवीला विचारायचं का? नाही म्हणजे 2-3 लाख दिले असते त्यानं. पाहूया. आता तर त्याचं लोन बी पास झालं असेल. नाही तसं नको. मीच म्हणलं होतं ना की अजून लग्नाला 4-5 महिने आहेत, लग्नाच्या आदल्या दिवशी दिले तरी चालतील. आता असं मागणं बरोबर नाही ना. काय बापू, कायला एवढी काळजी करता? काय परकाय का मी? तू कधी आला? आत्ताच आलोय. आणि ऍडव्हान्स कशाला? सगळेच देतो ना तुमचे पैसे. अरे पण बापू, तुमचेच पैसे आहेत. आभी लोनचं झालं का रे बाबा तुझं? हा झालं ना. बर बापू, काही काम असेल मला सांगायचं. अरे तुला तुझा कामधंदा आहे की पोरा? मग सुट्टी घेऊ की कामधंद्याला? नाही त्याची काय गरज नाही. तू लग्नाला वेळेवर हजर राहा म्हणजे झालं. लग्नाला तर मी येणारच ना बापू, पण आता मी आहे. काही असेल तर सांगा. हो नक्की सांगणार तुला. बरं बापू, तुमचे सगळे पैसे देतो मी आज. नाही तुला आता लागणार नाहीत ना? नाही, मला उद्या थोडे पैसे द्यायचे, त्यामुळे उद्या सकाळपर्यंत दिले ना तरी चालते. आणि बाकीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी दे. नाही कशाला बापू, देऊन टाकतो, होईल सगळं मॅनेज. चला येऊ का? काय म्हणला रे आव्या? मशीन लावलं का आजी? हा लावलंय, पण ते खरखर तर रे. हा खर करते. जप चालू आहे ना? हा चालू आहे. मग काही टेन्शन घ्यायचं नाही, सगळं होणार नीट. हा चला येऊ का? पाय म्हणलं नव्हतं मी, मागायची गरजच नाही, तो आपणच आणून देईल. जावई बापूंना फोन लावा मग. आणि त्यांना सगळे पैसे एकदम देऊन टाकूया काय? नाही सगळं नको देऊ, जेवढे मागितले तेवढेच दे.
अगं आहे, आज ना उद्या सगळे द्यायचेच आहेत की. अरे नाथा, आता हिशोबाने होऊ दे सगळं. 2-3 मागितले ना, मग तेवढेच दे. आता दिले आणि लग्नाच्या वेळेस परत मागितले म्हणजे मग. बरं बाई, तू म्हणशील तसं. लती फोन लाव की. नाही नको, आधी पैसे येऊ दे मगच फोन लावू. हा बोलू क्या, भेटले ना पैसे? हा दिले त्यांनी. हा भेटूया मग आपण. तुला कधी द्यायचे बापूंना? द्यायचे उद्या आहेत. मग उद्या येतो ना तुझ्या घरी. अरे नाही नाही नाही, उद्या नको, आजच ये. अरे ते मला तालुक्याला जायचं होतं, उद्या कोर्टाची तारीख आहे माझी. अरे मग जाता आता ये ना, एवढं काय जाता जाता तुझ्या घरी जमल ना? अरे जाऊन मला त्या वकिला बिकायला भेटायचंय, मुक्कामच पडणार आहे माझं तिकडं. आणि एसटी पण उकायला नको माझी. कायला हुकती एसटी, लवकर निघ ना जरा घरातून. कमी येऊ? नको नको, मीच येतो, पैसे देऊन जातो. उगा तुझा खोळंबा नको. बर एक काम करू ना, ऐक, पक्याच्या इथं भेट. बर चालतंय, चल. शेठ कोणीकडे जावरा? अहो आम्ही कुठं शेट? शेट तुम्ही. असं आहे का? लय बिझी आजकाल नाही का? कुठे झाले? प्लॉटवर चालले का? सोडू का? बस. नाही नाही नाही, जातो मी. असं आहे का? चला मग काय, चल काल पे. कोणी रे? शेठ, लतीशी काय वाकडे? तिच्या मोज राडा झाला ना बँकेत. लतीशी काय वाकडं म्हणजे? आपण म्हणलं मी काढा तिला बँकेतून, तर नाही काढली. अरे कसली टामटूम बोलली मला ती बँकेत. लोक हसू राहिली सगळी बँकेत, मला कळत नाही का? एक तिरकुट. आणि हा आला लगे हिरो राखण करता नाही का, स्लो मोशन मध्ये वाचवायला येला. चूक केली त्याने. इन्सल्ट नसतो विसरत मी कालप्या, इन्सल्ट नसतो विसरत. आता बघ ना, आता एका दगडात 2 पक्षी बघ. हा लतिका, बरं झालं तू फोन केलास, मी तुला फोनच करणार होतो. अगं त्या लोनच्या फाईलचा पासवर्ड काय आहे? सर मी तुम्हाला सगळं मेसेज केलंय आणि ईमेल वर पण पाठवलंय. हो का? कधी? कधीच. बघतो. हवं असेल तर परत पाठवू का? नाही नाही, अगं सापडला. आहेत ना सगळे? हो आहेत सगळे. ओके. बाकी काय? सगळं ठीक सर. बँकेत सगळं ठीक? हो. तुझी लग्नाची तयारी कुठपर्यंत आली? चालू आहे सर, लग्न तोंडावर आलं ना. धावपळ होत असेल ना? सर ते गेल्या आठवड्यातली सगळी लोन डिस्बर्स झाली का? झाले असेल. अभिमन्यूचं पण? आता तू सुट्टीवर आहेस ना, सुट्टी एन्जॉय कर ना. अगं कामाचं काय, कधी होत रे, लग्न एकदाच होत असतं. हे लोनचं डिस्बर्समेंटचं सगळे काम आम्ही बघून घेऊ. हो सर, पण आता पण नाही. आता लग्नात भेटल्यावरच बोलू काय? ओके. गुड डे. तुम्हाला बी गुड डे सर. थँक्यू. बाय. वा वा, सडा विडा, वा वा वा. लगीन घर वाटायला लागला बापू आता. वहिनी, आम्ही आला होता बरं का. आम्हीच पाठवलं होतं त्याला. गेला कुठे तो? पैसे आणायला. ते पाहुण्यांना जरा ऍडव्हान्स द्यायचा आहे ना म्हणून. अगो बाई. हा, पण आम्ही म्हणला सगळे देतो. त्याचं बँकेचं काम बी झालं असेल ना?
काय झालं मामी? काय की काय माहित नाही, काही विचारतच नाही ना मी काही, पण आता देतो म्हणला म्हणजे झालंच असणार आहे. अहो वहिनी, काम सांगा की एक 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 कामाची यादी बनवायला पाहिजे. अहो असं काय करताय, सगळी कामं हाताशी उरकायला नको का? होय होय, मी आणते. आणा बरं यादी, आणा पटकन. क्या एवढा कसा उशीर झाला विक्याला? विखे करत नाही खरं असं कधी. हा बोलाय. हा आब्या, आब्या कुठे आहे तू? का काय झालं? अरे तू आज पैसे देतोयस? हा हा, मला जयश्री वहिनी म्हणाल्या रे तसं. हा लागणार आहेत त्यांना. हा, आणि ते ऍडव्हान्स का काय ते पण द्यायचंय. हा सगळेच देणार आहे. बघ म्हणजे कसं काय ते ठरव. मी येतो आई थोड्या वेळात, जरा विक्याला भेटायला आलोय. हा, पैसे जपून आण बरं. होय, एकदा का ते पैसे बापूंना दिले ना की सुटलो आपण. सुटलो कसला, तुला इथं यायचंय. बापू एकटेच आहेत रे. हो करीन मी सगळं. इंदू वहिनी येता का जरा? हा बोलवलं मी, जाते रे. हा एडा इथं काय करू राहिला? लग्न आहे तुझ्या शेजारणीचं. बाई जा ना तिकडे, मदत बिदत कर ना, नाही का? गावाची लेक आहे जाडू बाई, असं नाही करू. जा बरं, हातभारला जा तिकडे, जिम बिम दाखव तुझी. जा. काय ग, दाजींचा फोन? नाही, बँकेत ना. हे पाहून घे बरं तुझ्या आवडीचं काय ते काय म्हणतात, हा डिझायनर का काय ते? आय तू तुझ्या आवडीनं घे ना, माझं तसं काही नाही. ए लते, अगं तिच्या पसंतीचं घेशील ना तर तिच्यासारखी काकूबाई दिसशील बरं. काय तरीच काय तुमचं? नाही तर काय, तू आपलं तुझ्या पसंतीचं घे बरं. बापू वहिनी, उद्या अजून डिझाईन येणार आहेत एकदम लेटेस्ट. बर. हा, आणि ते नवरदेवाची चेन, अंगठी आणि ते ब्रेसलेट. हा आणलंय ना ते. हे बघा. वहिनी हा बघा बरं, आओ हे बघा बरं किती होतं याचं? जे काय असेल ते तुम्ही बाजूला काढून ठेवा ना. आणि दिना, त्या संधीची टोटल घेऊन ठेव. काय मी बाहेर पैसे उचल दिले, ते आले की तुला देतो. हा काय बापू चेष्टा करता की काय? चला येतो येतो वहिनी. सुरे पाणी आण जर मला. आओ लतिका ताई, अगं नको काळजी करू, आब्या देणार पैसे वेळेत. मामी त्याची काळजी नाही मला, बँकेनं अभ्याला लोन दिलं की नाही तेच कळना.
काय झालं? म्हणून सून म्हणून हवी होतीस तुम्हाला. तुला तुझ्या पैशाची नाही, त्याला बँकेत पैसे मिळाले की नाही ह्याची काळजी आहे. काय हो मामी तुम्ही पण. मी सरांना फोन केला होता, काहीच बोलले नाही. तुम्हाला का माहिती आहे का? मला काय कळतंय त्यातलं. पैलवान काही बोलला नाही का? लोन रिजेक्ट केलंय माझं त्या कुत्र्यांनी.